राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरेंसमोर समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत। तर घोसाळकर यांनी समस्यांवर उत्तर मिळाल्यावर लवकरात लवकर पुढचा निर्णय घेईल असं म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आणि प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। तेजस्वी घोसाळकरांच्या पुढच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे। पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान देखील आहे। तर आपले प्रतिनिधी चेतन ननावरे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। चेतन, राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। नेमकी कोणती चर्चा झाली? त्यांची मनधरणी करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलेलं आहे का? निश्चितच तुर्तास तरी आपण ठाकरे गटासोबतच आहोत असं वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलेलं आहे। मात्र ज्या प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, सर्व पदांचा राजीनामा दिला होता, त्यानंतर एकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही पक्षांमध्ये तेजस्वी घोसाळकर यांना घेण्यासाठी चढाओढ लागलेली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर जरी आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलं असलं तरी शुभम अद्यापपर्यंत त्यांनी दिलेले राजीनामे मात्र मागे घेतलेले नाहीयेत। त्यामुळे आता घोसाळकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ते पुन्हा आपले पदभार स्वीकारणार की दुसरी वाट धरणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलेलं आहे। तर समस्यांवर उत्तर मिळाल्यावर लवकरच पुढचा निर्णय घेईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून तेजस्वी घोसाळकर कोणता महत्त्वाचा निर्णय पुढच्या काही दिवसात घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।